Welcome to Zadov's Mathematics Academy Hingoli. Today we are going to study about the derivatives. बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम असा आहे की त्यांना तर माहिती आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्स असतो, पण नेमकं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स हा येतो कसा हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल. सो लेट्स स्टार्ट द सेशन. हिअर लेट y equals to f of लेट y इक्वल्स टू साइन एक्स. ह्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स हा येतो कसा हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येते. तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. सो युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल वी कॅन फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल्स टू साइन एक्स. सो व्हॉट इज फर्स्ट प्रिन्सिपल? फर्स्ट प्रिन्सिपल सेज दॅट f dash of x equals to limits as h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. हा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. याच फॉर्म्युल्याने आपण y इक्वल्स टू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. तर मग इथं f ऑफ एक्सची व्हॅल्यू काय राहणार? सो हिअर f ऑफ x इक्वल्स टू साइन एक्स, कारण की तुमचा फंक्शन हा साइन एक्स आहे. ओके, तुमचा फंक्शन हा साइन एक्स आहे. सो एफ ऑफ एक्स इक्वल्स टू साइन एक्स. पण फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट प्रिन्सिपल काय म्हणतं? एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवाइडेड बाय एच. पण आपल्याकडे एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स प्लस एचची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करून घ्यावं लागणार आहे. तर जिथे एक्स आहे तिथे एक्स आलं. मग आपल्याला एफ ऑफ एक्स प्लस एच जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार? एफ ऑफ एक्स प्लस एच इक्वल्स टू काय होणार? साइन ऑफ एक्स प्लस एच. काय केलं आपण? सिम्पली इथं एक्स होतं इथं साइन एक्स झालं. आता फक्त आपण या एक्सच्या ठिकाणी एक्स प्लस एच पुट करणार, तर आपल्याला काय मिळणार? साइन ऑफ एक्स प्लस एच मिळणार. समजते तुम्हाला? आता ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स प्लस एच, ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण कुठे पुट करणार? या एफ डॅश ऑफ एक्स मध्ये. सो देअरफॉर वी हॅव एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू 0. व्हॉट इज एफ ऑफ एक्स प्लस एच? इट इज साइन ऑफ एक्स प्लस एच मायनस साइन एक्स डिवायडेड बाय एच. काय केलं आपण एफ ऑफ एक्स प्लस एच आणि एफ ऑफ एक्स या दोन्ही व्हॅल्यूज या फक्त फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. सो देअरफॉर लिमिट ऑफ एच टेन्स टू 0. आता याला कसं सॉल्व्ह करायचं आहे? इन 11th स्टँडर्ड वी सी दॅट साइन सी मायनस साइन डी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स चॅप्टरमध्ये तुम्ही शिकला असाल. साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला काय असतो? साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला जो साइन सी मायनस साइन डी, sin c minus sin d is equals to 2 cos c plus d divided by 2 into sin c minus d divided by 2. ओके, तर ह्या फॉर्म्युलाचा आपण यूज करणार आहोत इथे. तर इथे c ची व्हॅल्यू काय असणार आहे? c ची व्हॅल्यू आहे x प्लस एच आणि d ची व्हॅल्यू किती आहे? x आहे. सो युजिंग दिस फॉर्म्युला ओके वी सॉल्व दिस. सो व्हॉट इज फॉर्म्युला? 2 cos. तर इथे काय येणार आहे? 2 cos c. c किती आहे सांगा? x प्लस एच. 2 cos c प्लस डी. सो c प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू साइन c मायनस डी. c मायनस डी डिवायडेड बाय 2 आणि हा डिवायडेड बाय एच जशाला तसं. ओके, आता काय होणार आहे? लिमिट्स ॲज एच टेन्स टू 0. हा 2 cos x प्लस एक्स इट इज 2x plus h divided by 2 into sin here x plus x and minus x get cancel. x plus and minus x काय होणार? दोन्ही कॅन्सल राहणार का? h divided by काय राहणार आहे? h. ओके, आता काय होणार आहे आपल्याकडे? थोडंसं मी रफ करतो कारण की खाली जागा नाही आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, कम्फर्टेबल फील होणार नाही. त्यामुळे आपण काय करूया? खालचा जो भाग आहे तो आपण वरती करूया. ओके, तर काय होणार आपल्याकडे आता? लिमिट्स ॲज एच टेन्स टू 0. मग आता काय राहणार आहे? 2 ॲज इट इज कॉस. आता काय करूया आपण? हा जो बेसला 2 आहे तो सेपरेट करूया. ओके, तर 2 काय होणार आहे? 2 गेट कॅन्सल. सो एक्स प्लस आणि हा एच डिवाइड बाय 2. काय केलं आपण? या इथे या ठिकाणी आपण या 2h डिवाइड बाय 2 आणि एच डिवाइड बाय 2 फक्त बेस आपण सेपरेट केलेला आहे. सो 2 गेट कॅन्सल. राहिलं का आपल्याकडे? फक्त एक्स आणि एच डिवाइड बाय 2 आणि हा साइन एच डिवाइड बाय 2 जशाच तसा डिवाइडेड बाय एच. आता आपण काय करणार आहोत? आता आपण लिमिटचा कन्सेप्ट यूज करणार आहोत. लिमिटचा कन्सेप्ट काय आहे?
जर सपोज तुमच्याकडे दोन फंक्शन्स असतील, लिमिट सेज दॅट इफ वी हॅव लिमिट एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स, जर असं असेल, सॉरी एच घेऊया आपण इथं कारण की आपण एच टेंड्स टू झिरो म्हटलंय. जर आपल्याकडे एफ ऑफ एच आणि जी ऑफ एच जर दोन फंक्शन्स असतील तर आपण याचं लिमिट सेपरेट करू शकतो. ओके, ते सेपरेट होतात. मग इथं सिमिलरली आपण काय, इथे एक फंक्शन आहे, इथे एक फंक्शन आहे, तर आपण दोघांचं लिमिट काय करणार आहोत, सेपरेट करणार आहोत. आणि हा जो टू आहे तो कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट ऑलवेज लिमिटच्या बाहेर असतात, त्यामुळे टू लिमिटच्या बाहेर. सो लिमिट्स ॲज एच टेंड्स टू झिरो कॉस ऑफ एक्स प्लस एच डिवायडेड बाय टू इंटू लिमिट्स ॲज एच टेंड्स टू झिरो साइन ऑफ एच डिवायडेड बाय टू डिवायडेड बाय एच. आता बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम असा येत असेल कदाचित, सरांनी हा जो एच आहे तो याच्याच डिवाइडला का घेतला बरं, याच्या डिवाइडला का घेतला नाही, कारण की आपल्याकडे फॉर्म्युला आहे लिमिट्सचा फॉर्म्युला काय आहे, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू झिरो साइन ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स किती असतं, 1 असतं. म्हणून मी काय केलं, हा जो एच आहे तो साईनच्याच खाली घेतला. का घेतला, कारण की आपल्याला माहिती आहे लिमिट ॲज एक्स टेंड्स टू झिरो साइन ऑफ एक्स अपॉन एक्स इट इज 1. ओके, समजतो तुम्हाला. मग काय होणार, 2 ॲज इट इज limits as, now substitute the values of, okay, substitute the limit, so we get, now here we substitute the limit h tends to 0, त्याच्यामुळे काय होणार आहे 2 cos as h tends to 0. इथं जर 0 जर पुट केला आपण तर काय होणार आहे 0 डिवाइड 2, so it is 0, so it is simply 2 into cos x into limits as h tends to 0 sin h upon 2 divided by h. पण फॉर्म्युला काय म्हणतो आपल्याला, फॉर्म्युला सेज दॅट साइन ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स इज इक्वल्स टू 1, बट हिअर वी हॅव एच डिवायडेड बाय 2 आणि हिअर ओनली एच. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, इथं आपल्याला करावं लागणार 2 न डिवाइड आणि 2 न मल्टिप्लाय. इथे काय करायचं आपल्याला, 2 न डिवाइड करायचं आणि 2 न काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. मग काय होणार आहे, इट इज 2 cos x इंटू लिमिट्स ॲज एच टेंड्स टू 0 साइन ऑफ h डिवायडेड बाय 2 अपॉन h डिवायडेड बाय 2 इंटू 1 अपॉन 2. मग काय होणार आहे, सो इट इज सिम्पली 2 cos x आणि जर आपण इथे लिमिट जर सबस्टिट्यूट केलं तर हे किती राहणार सांगा, हे 1 आणि हा 1 अपॉन 2 राहणार. ओके, सो हिअर 2 and 2 गेट कॅन्सल आणि आपल्याला काय मिळणार आहे, cos x. ओके, तर काय पाहिलं आपण, y इक्वल्स टू साइन एक्स होता आणि सर्वांना आपल्याला माहिती आहे की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्स येतो. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहिती नव्हतं की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो कसा. तर मित्रांनो तुम्हाला समजत असेल, ओके, y इक्वल्स टू साइन एक्स होता, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला, y इज इक्वल्स टू, सॉरी, इट इज एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू कॉस एक्स. ओके, पुन्हा एक वेळेस मी सांगतो, काय होतं आपल्याकडे, y इक्वल्स टू साइन एक्स होता, काय होतं आपल्याकडे y इक्वल्स टू साइन एक्स. आपल्याला काय करायचं या सेशनमध्ये, आपल्याला वी हॅव टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल्स टू साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपल काय म्हणतं, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. मग इथं आपल्याला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, आपल्याला काय काय लागणार आहे, आपल्याला एफ ऑफ एक्स प्लस एच पण लागणार आहे, आपल्याला एफ ऑफ एक्स लागणार आहे. मग काय केलं आपण, एफ ऑफ एक्स तर आपल्याला दिलेलंच आहे. ओके, वाय म्हणजेच एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, फंक्शन कोणतं दिलेलं तुम्हाला, साइन एक्स. वी नीड ओनली टू फाइंड आउट दॅट एफ ऑफ एक्स प्लस एच. एफ ऑफ एक्स प्लस एच काढणं अतिशय सोपं आहे. काय करायचं आपल्याला, जिथे एक्स असेल तिथे एक्स प्लस एच सिम्पली पुट करायचे. मग काय होणार आहे, साइन ऑफ एक्स प्लस एच होणार. मग एफ ऑफ एक्स पण मिळाला, एफ ऑफ एक्स प्लस एच पण मिळाला. दोन्ही आलेल्या गोष्टी आपल्याला कुठं पुट करायच्या आहेत, या फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये. मी तेच केले, लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ लिमिट एच टेंड्स टू 0 साइन ऑफ एक्स प्लस एच डिवाइडेड बाय एच मायनस साइन एक्स. ओके, काय केलं मग, लिमिट एच टेंड्स टू 0. आता इथे काय केलं मी, तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये शिकला असाल, चॅप्टर्स नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स नावाचा. त्याच्यामध्ये साइन सी मायनस साइन डीचा तुम्ही फॉर्म्युला शिकला आहात. ओके, तर साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला काय आहे, साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला आहे 2 cos सी प्लस डी डिवाइडेड बाय 2 इंटू साइन सी मायनस डी डिवाइडेड बाय 2. ओके, इथं सी ची व्हॅल्यू काय आहे, सी ची व्हॅल्यू आहे एक्स प्लस एच आणि डी ची व्हॅल्यू किती आहे एक्स. सो 2 cos सी प्लस डी डिवाइडेड बाय 2 इंटू साइन सी मायनस डी डिवाइडेड बाय 2 आणि डिवाइडेड बाय एच जशास तसं. ओके, नाव नेक्स्ट, लिमिट एच टेंड्स टू 0 2 cos. मग काय केलं आपण, एक्स प्लस एक्स 2x प्लस एच डिवाइडेड बाय 2 आणि हा प्लस एक्स मायनस एक्स गेट कॅन्सल डिवाइडेड बाय 2 आणि डिवाइडेड बाय एच ॲज इट इज.
सो नेक्स्ट काय केलं आपण, नेक्स्ट आपण काय केलंय, हा जो बेसचा जो 2 आहे तो आपण सेपरेट केला. 2चा बेस आपण काय केला सेपरेट. मग 2 काय होणार आहे, कॅन्सल. फक्त राहणार आपल्याकडे इथे एक्स. सो हिअर इज एक्स आणि ते एच डिवाइड बाय 2 आणि साइन एच बाय 2 डिवाइड बाय एच. ओके. आता आपण कंटिन्युटीचा कन्सेप्ट थोडासा अप्लाय करणार आहोत. दॅट इज वी यूज द लिमिट. ओके. आता आपण काय करणार, जर सपोज आपल्याकडे जर दोन फंक्शन्स असतील एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स, तर आपण दोन्ही फंक्शन्सना लिमिट सेपरेटली अप्लाय करणार आहोत. ओके. तर मग इथं आपण कॉस एक्सला पण लिमिट अप्लाय करणार आहोत आणि साइन एक्सला पण लिमिट अप्लाय करणार आहोत. ओके. तर मग इथे काय होणार, लिमिट एच टेन्स टू 0 कॉस ऑफ एक्स प्लस एच डिवाइड बाय 2 इंटू लिमिट एच टेन्स टू 0 साइन ऑफ एच बाय 2 डिवाइड बाय एच. ओके. तर मग काय होणार आहे, 2 कॉस. आता जर मी लिमिट सबस्टिट्यूट केलं ॲज एच टेन्स टू 0, तिथे काय होणार, 0 डिवाइड बाय 2, सो इट इज 0. फक्त काय राहणार इथं, कॉस एक्स इंटू लिमिट एच टेन्स टू 0 एच डिवाइड बाय 2 अपॉन एच. पण आपल्याला लिमिटचा फॉर्म्युला काय सांगतो की बाबा साइन ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स असेल तर 1. पण इथे एक्स किती होता, एच अपॉन 2 आणि माझ्याकडे काय होतं, फक्त इथे एच होतं स्टार्टिंगला. तर मी थोडीशी ऍडजस्टमेंट केली. इथे काय केलं आपण, 2 मल्टिप्लाय केलं आणि 2 डिवाइड केलं. मग काय केलं आपण, याचं लिमिट, हे तर कॉस एक्स झालंय, मग आता याचं लिमिट सेपरेट, लिमिट एच टेन्स टू 0 साइन ऑफ एच डिवाइड बाय 2 अपॉन एच बाय 2 आणि हा जो इंटूचा 2 आहे ते मी सेपरेट लिहिला. ओके. नाव 2 कॉस एक्स. आता लिमिट आहे एच टेन्स टू साइन ऑफ एक्स आपण ऍक्च्युअली किती असतं, 1 असतं आणि हा 1 डिवाइड बाय 2. सो दिस 2 and दिस 2 गेट कॅन्सल आणि राहणार का फक्त आपल्याकडे कॉस एक्स. सो वी हॅव y इक्वल्स टू साइन एक्स and the derivative of y equals to sin x is simply cos x. Okay, thank you so much.